शरीराला व्याधींनी ग्रासले आहे, आरोग्यासाठी करा हे सिद्ध स्तोत्र पठन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. आजारपण आणि आध्यात्मिक उपाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्त हो, जेव्हा शरीरात सतत आजारपण ग्रासते तेव्हा केवळ औषधे पुरेशी ठरत नाहीत. अनेकदा आपण उपचारांनी थकतो पण आजार बरा होत नाही. अशा वेळी मनाला आणि शरीराला एका दैवी शक्तीच्या आधाराची गरज असते. दत्तगुरूंच्या कृपेने आज आपण एका अशा अमोघ उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. तो तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. हे साधन म्हणजे रामरक्षा स्तोत्र. हे स्तोत्र एक असे कवच आहे जे तुमच्या शरीराभोवती सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण करते. यामुळे मनातील भीती दूर होऊन शरीराला आजारांशी लढण्याचे नवीन बळ प्राप्त होते आणि आरोग्य सुधारते. भाग 2. रामरक्षा स्तोत्राचे श्रेष्ठ महत्त्व. रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावशाली मानले जाते. या स्तोत्राच्या प्रत्येक ओळीत शरीराच्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्याची शक्ती आहे. जेव्हा आपण दत्तगुरूंचे स्मरण करून हे स्तोत्र म्हणतो किंवा ऐकतो तेव्हा घरातील नकारात्मकता आणि आजारपणाची भीती नष्ट होते. जर तुमचे शरीर सतत व्याधींनी त्रस्त असेल तर हे स्तोत्र तुमच्यासाठी संजीवनी ठरू शकते. हे स्तोत्र तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्ही ते मिळवू शकता. रोजच्या पठणामुळे मनाला शांती मिळते आणि शरीरातील चैतन्य वाढते. हे कवच धारण केल्यावर कोणतेही संकट किंवा व्याधी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी मार्ग. अनेक भक्तांना असे वाटते की आपल्याला संस्कृत नीट वाचता येत नाही किंवा उच्चार स्पष्ट नाहीत, पण दत्तगुरू आपला भाव पाहतात, शब्द नाही. ज्यांना हे स्तोत्र वाचता येत नाही त्यांनी सुरुवातीला हे स्तोत्र रोज फक्त एकाग्रतेने ऐकावे. यूट्यूबवर अनेक चांगली रेकॉर्डिंग आहेत जी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात लावा. केवळ श्रवणाने सुद्धा तुमच्या मनातील भीती कमी होईल आणि शरीराला आजारांशी लढण्याची नवीन शक्ती मिळेल. श्रवण भक्ती ही सुद्धा पठणा इतकीच फलदायी मानली जाते. त्यामुळे सुरुवातीला फक्त शांतपणे ऐकण्यावर भर द्या, ज्यामुळे तुमचे मन पूर्णपणे सकारात्मक होईल. भाग 4. ऐकण्यासोबतच म्हणण्याचा सराव करा. केवळ ऐकून न थांबता हळूहळू ते स्तोत्र ऐकत असताना मागे मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला काही शब्द चुकतील पण त्याने काही फरक पडत नाही. रोज थोडे थोडे शब्द उच्चारल्याने तुमच्या जिभेला वळण लागेल. जसे जसे तुम्ही हे स्तोत्र मागे म्हणाल तसे तसे त्यातील सकारात्मक लहरी तुमच्या शरीरात प्रवेश करतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आजारपणातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक बळ तुम्हाला प्राप्त होईल. दत्तगुरूंच्या नामस्मरणाने कठीण शब्दही सोपे होतात. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही स्वतःहून हे स्तोत्र प्रभावीपणे म्हणू लागाल. त्यामुळे आजारपण पळून जाईल. भाग 5. दत्तगुरूंना कळकळीची प्रार्थना. हे स्तोत्र सुरू करण्यापूर्वी दत्तगुरूंसमोर हात जोडून एक छोटी पण मनापासून प्रार्थना करा. त्यांना सांगा, हे दत्तगुरू, माझे शरीर व्याधींनी ग्रासले आहे. मला हे स्तोत्र नीट म्हणता येत नाही. कृपया माझ्याकडून हे स्तोत्र नीट करवून घ्या. मला ते पाठ करण्याची बुद्धी आणि शक्ती द्या. जेव्हा आपण स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करतो आणि महाराजांना विनंती करतो तेव्हा ते स्वतः आपल्याकडून ते पूर्ण कार्य करवून घेतात. श्रद्धेने केलेली ही प्रार्थना तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करते. महाराजांच्या आशीर्वादाने तुमची वाणी शुद्ध होईल आणि स्तोत्राचे पठण करणे तुम्हाला अत्यंत सोपे वाटू लागेल. भाग 6. शिस्तीने हळूहळू पाठांतर करा. एकदा का तुम्ही दत्तगुरूंना प्रार्थना केली की तुमचे मन शांत होईल. मग रोज न चुकता हे स्तोत्र ऐकण्याचा किंवा म्हणण्याचा एक नियम करा. काही दिवसातच तुम्हाला जाणवेल की न बघताही तुम्हाला काही ओळी आठवत आहेत
हळूहळू हे संपूर्ण स्तोत्र तुम्हाला तोंडपाठ होईल. पाठांतर झाले की त्याचा प्रभाव अधिक खोलवर होतो, कारण आपण ते अंतर्मनातून म्हणत असतो. आजारपण घालवण्यासाठी ही शिस्त पाळणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. रोजची 5 मिनिटे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतात. पाठांतरामुळे स्तोत्रातील प्रत्येक शब्दाची ऊर्जा तुमच्या शरीराच्या कानाकोपऱ्यात सहज पोचते. भाग 7. पठणानंतरची मुख्य प्रार्थना करा. स्तोत्र पठण पूर्ण झाल्यावर शांत बसा आणि देवाकडे मनातील इच्छा व्यक्त करा. सर्वात आधी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचे स्मरण करा. त्यानंतर आपल्या ग्रामदेवतेला नमस्कार करा. शेवटी दत्तगुरू आणि प्रभू श्रीराम यांना मनापासून प्रार्थना करा. त्यांना सांगा, माझी शारीरिक व्याधी, माझे सततचे आजारपण दूर करा, मला आरोग्य लाभू द्या. ही प्रार्थना पूर्ण श्रद्धेने करा. जेव्हा आपण आपल्या कुलदैवतांना आणि दत्तगुरूंना साकडे घालतो तेव्हा ते आपल्या हाकेला नक्कीच धावून येतात. मनात पूर्ण विश्वास ठेवा की तुमची हाक देवापर्यंत पोहोचली आहे आणि आता सर्व ठीक होणार आहे. भाग 8. व्याधींवर आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की औषधांसोबतच मंत्राचे बळ सुद्धा काम करते. रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठण केल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जेत बदल होतो. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा त्यांनी उपचारांसोबत हे स्तोत्र सुरू केले तेव्हा त्यांना मिळणारा गुण अधिक वेगाने मिळाला. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने हे स्तोत्र तुमच्या शरीराभोवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल, ज्यामुळे आजारांचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. हे आध्यात्मिक औषध तुमच्या मनाला खंबीर बनवते. जेव्हा मन निरोगी असते तेव्हा शरीर सुद्धा कोणत्याही व्याधीतून लवकर बाहेर पडते. ही शक्ती अफाट असून तिचा अनुभव घ्या. भाग 9. नियमिततेचे आणि सातत्याचे महत्त्व. कोणतेही फळ मिळवण्यासाठी त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. जसे आपण आजार बरा होण्यासाठी औषधांचा पूर्ण कोर्स करतो, तसेच हे स्तोत्रपठण सुद्धा रोज न चुकता करा. रोज किमान एकदा तरी हे स्तोत्र श्रद्धेने म्हणा किंवा ऐका. जर तुम्हाला खूप जास्त शारीरिक त्रास असेल तर सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळा पठण करणे उत्तम ठरेल. जसे तुमचे पठण नियमित होईल तसे तसे तुमच्या शरीरातील जडपणा कमी होऊन तुम्हाला ताजेतवाने वाटू लागेल. भक्तीमधील सातत्यच चमत्कार घडवते. कंटाळा न करता रोज हे व्रत पाळा, ज्यामुळे आरोग्य प्राप्तीचा मार्ग सुकर होईल. भाग 10. समारोप आणि चॅनलचा निरोप. भक्त हो, दत्तगुरू नेहमीच भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. फक्त तुमची श्रद्धा खरी हवी. आजपासूनच या रामरक्षा स्तोत्राचा आधार घ्या आणि तुमच्या जीवनातील आजारपण दूर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आरोग्याचा लाभ मिळेल. तुम्हाला काही शंका किंवा अनुभव असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपणा सर्वांना सुख आणि आरोग्य लाभो हीच दत्तचरणी प्रार्थना. हा मार्ग अनुसरून निरोगी आयुष्याची सुरुवात करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.